दरवर्षी पुण्यात वेगवेगळ्या प्रकारे सगळ्या सार्वजनिक मंडळांचे आणि सोसायट्यांच्या मिरवणुका खूप उत्साहाने पार पडतात. त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा सगळ्यांचा उत्साह खूप जोरात दिसतोय. अ, काही मर्यादा सरकारने, महानगरपालिकेने घातलेल्या असल्या तरी पण त्यातनं काही काही मार्ग निघतात. जसं आवाजाची काही मर्यादा आता आणलेली आहे. ढोल ताशा हे पारंपरिक वाद्य असल्यामुळे याच्यावर खरं तर आणू नये अशी कुठली मर्यादा. पण इतर सगळ्या लोकांना होत असलेला त्रास बघता सगळ्या पथकांनी सुद्धा याची काळजी घेणं थोडीशी गरजेची वाटते. सगळीकडे 100 आणि 200 डोल लावणं सोपं असतं, छान दिसतं, पण त्याचा बाहेरच्यांना होणारा त्रास हा सुद्धा पथकांनी लक्षात घेतला पाहिजे. विमलाबाई गरवारे शाळेचं पथक म्हणून आम्ही जिकडे जिकडे मिरवणुका करतो तिकडे आम्ही वाद्यसंख्या फार लिमिटेड ठेवत असतो. शाळेच्या बाजूलाच सह्याद्री हॉस्पिटल आहे, त्यामुळे आम्ही त्याचं भान राखून देखील आठवड्यातनं 4च दिवस फक्त सराव, तो सुद्धा वेळेची मर्यादा ठेवून 2च तास संध्याकाळी असं आम्ही ठेवत असतो. यावर्षीच्या मिरवणुका सगळ्या जोशात उत्साहात पार पडतील. कुठलंही विघ्न कोणालाही येणार नाहीत. सगळ्यांना सगळ्या प्रकारे आनंद मिरवणुकीचा घेता येईल अशी बाप्पाचरणी अपेक्षा ठेवतो. या 6 सप्टेंबरला जय महाराष्ट्र न्यूज घेऊन येत आहे पुण्याच्या भव्य गणेश विसर्जनाचं थेट प्रक्षेपण.